महाराष्ट्र राज्यातील अंतर्गत विविध उपक्रमासाठी माझ्या या केंद्रशाळेतील मुख्याध्यापिका, सर्व आदरणीय शिक्षक आणि सर्व गुणी विद्यार्थी आणि या शिक्षण गुणवत्ता सुद्धा त्या संदर्भात सर्व नियोजन करून आमचे शिक्षक सज्ज आहेत. तर त्यासाठी आमचे या आयडॉल शिक्षक आहेत, पद्धतीने शिक्षण द्यावं यासाठी सर्व गुरुजन वर्गांना शुभेच्छा देतोय आणि विद्यार्थ्यांना पण शुभेच्छा देते की तुम्ही दररोज शाळेत यायला पाहिजेत. आमचे सर, आमचे मॅडम तुम्हाला काय सांगतात ते अभ्यास तुम्ही डेली करायचा आणि पालकांनाही थोडंसं सराव घ्यायला पाहिजे, अभ्यासाला बसवायला पाहिजेत. तर निश्चितच तुम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही उत्तुंग एक चांगला नागरिक किंवा तुम्ही चांगलं एक सुजाण नागरिक, या गावचे तुम्ही सुजाण नागरिक व्हावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि मला सण उत्सव असतात त्याच पद्धतीने आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाचा पहिला दिवस म्हणजे 15 जून. आजच्या दिवशी महाराष्ट्रात राज्यभर सर्वत्र विद्यार्थ्यांचे आहे असतात. ते गत वर्षी अभ्यास करून ते पुढच्या वर्षी प्रमोशन होतात, म्हणजे पुढच्या वर्गात जातात. आणि विशेष करून पहिलीला नवीन विद्यार्थी दाखल होतात, कारण त्यांचं पहिलंच पाऊल असतं. आणि ते पहिले पाऊल जर आमच्या शाळेत आलेत आणि ज्या आर्थिक पालक किंवा त्यांच्या आई आमच्या शिक्षकांवरती विश्वास इतका ठेवतात की ज्याने त्यांना ते चांगल्या पद्धतीने शिक्षण घडावं, शिक्षण द्यावं, या दृष्टिकोनातून आमचे शिक्षक सर्व कटिबद्ध असतात. त्यासाठी आमचा शिक्षणाचा आज पहिला दिवस आहे, आज आमचा सण उत्सव आहे. यासाठी इयत्ता पहिलीतील विद्यार्थी, खास करून इयत्ता 5वीतील विद्यार्थी वाडी वस्तीतील आणि अधूनमधून तुम्हाला या शाळेतील गुरुजी किंवा शिक्षण चांगलं वाटलं म्हणून तुम्हाला 2री 3री किंवा 4थी किंवा 6वी 7वीच्या वर्गात आलेले सर्वच आणि जे हुशार विद्यार्थी आहेत, तुम्ही प्रमोशन म्हणजे तुम्ही पुढच्या वर्गात माहिती सगळी, तुझं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव हे ते सगळं सांगणार. सांग बरं, तुझं नाव काय बाळा? वडिलांचं नाव, पप्पांचं नाव. आता कुठल्या शाळेत आलेस तू? जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी. बर, त्याच्या अगोदर कुठल्या शाळेत होतीस तू? अंगणवाडीत होतीस. अंगणवाडी इथेच होती का दुसरीकडे कुठे होती? इथेच होती. बर, काय शिकवलं अंगणवाडीमध्ये तुला? ABCD शिकवले आणि 1-2 शिकवले. तुला येते लिहायला वाचायला? तिला पुढे कॅमेराकडे. आणि नंतर मग तुला अबकड वगैरे येते? कसं वाटतं तुला आज शाळेत आल्यावर? चांगलं वाटलं. तुझं म्हणजे हे वगैरे केलं तर स्वागत वगैरे सकाळी केलं? उद्या लवकर उठून येणार. दररोज यायचं लवकर उठून. लवकर उठायचं, आवरायचं वगैरे एकदम स्वच्छ. शाळेचा ड्रेस वगैरे देतोय आम्ही तुला, बूट वगैरे पण देतोय. उद्या किंवा परवा बूट सगळा ड्रेस देणार आहे तुम्हाला सगळ्यांना. शाळेचा ड्रेस देणार, बूट पण देणार. ते सगळ्या शाळेचा ड्रेस दररोज घालायचा, बूट घालायचं. आहे शाळेचा अजून परत मिळणार तुला. दप्तर आहे, समजा आता हे पुस्तक वगैरे सगळी वाचायची दररोज जरा जरा सर शिकवते तुम्हाला त्या पद्धतीनं. दररोज तुला देणार, दररोज अभ्यास देणार, दररोज आपण अभ्यास करायचा. एकदम मजेशीर शिकवणार आहे सर तुम्हाला. गाणी वगैरे पण शिकवते, गाणी वगैरे पण शिकायची चांगली. पुस्तकातली गाणी असते, कविता असते, ते पण तुम्हाला शिकवणार. ते गाण्याच्या तालावर तुम्हाला म्हणून दाखवणार सर. शिकणार की नाही तुम्ही सरांच्या बरोबर गाणी म्हणणार की नाही पुस्तकातली? म्हणणार नाही बाळांनो? नाचून म्हणणार का? कसं नाचूनच म्हणणार ना? छान. थँक्यू.